नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 16 डिसेंबर रोजी भारतातलं सर्वात मोठं पुसेगावचं हिंद केसरी मानाचं मैदान संपन्न होते आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट्स पडलेले आहेत. तर कोणकोणती बैल कुठल्या गटामध्ये पळणार आणि पैरे कशा पद्धतीने असणार ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. चला तर मग गट क्रमांक 1 मध्ये मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ज्याला संबोधलं जातं असा रायफल 81-81 आणि लोणंदकरांचा भवऱ्या ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 5 मध्ये चिमण्या आणि साई ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. जेव्हा जेव्हा ही जोडी पाहिली तेव्हा फायनलचा गुलाल या जोडीने घेतलेला आहे. गट क्रमांक 9 मध्ये मुरुमकरांचा सुंदर आणि निमगावचा सावकार आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 10 मध्ये सरदार आणि करपेवाडीचा निशाण आपल्याला पळताना दिसणार आहे. मागील वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी सरदार आपल्याला गट क्रमांक 10 मध्ये पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये व्हीआयपी राणा आणि नणेगावचा लक्ष पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 22 मध्ये सिकंदर 81-81 आणि देवा आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 24 मध्ये राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह म्हणजे मथुर 1001 आणि साखरवाडीचा बावरे आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 45 मध्ये करंजे पुलचा बाजी आणि गाणन कटरेवाडीचा बाब्या आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 49 मध्ये दुर्गा आणि महाराज ही जोडी पळणार आहे. गट क्रमांक 52 मध्ये पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा आणि छत्रपती संभाजीनगरचा हरण्या ही जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 53 मध्ये चित्र्या आणि मानगरचं वादळ ही जोडी पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये तेजा आणि गजा पळणार आहे आणि त्याच गटामध्ये विनायक शेठ देशमुख लेंगरे यांचा डायमंड आणि येडा रायना ही जोडी पळणार आहे. आणि 53व्या गटामध्येच सप्त हिंद केसरी भारत आणि टग्या ही जोडी पळताना दिसणार आहे. त्यामुळं एक जबरदस्त लढत त्या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 61 मध्ये द्वारलीचा हरण्या आणि ओम पळताना दिसणार आहे. क्रमांक 63 मध्ये सचिन आणि लक्षा दोन्ही आदत बैल आहेत आणि या दोन्ही आदत वासरांनी वडकीचं मैदान गाजवलेले अशी दोन्ही आदत वासरं आपल्याला पळताना दिसणार आहेत. गट क्रमांक 65 मध्ये राजा आणि सम्राट घरचा साज आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 68 मध्ये जुळेवाडीचा राजा आणि नातेपुतेचा देव आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 70 मध्ये बैजा आणि बुलढाण्याचा राजा आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 71 मध्ये लखन फॉर्च्युनरचा प्रथम क्रमांकाचा मानकरी लखन आणि पंढरी शेठ फडके यांचा सर्जा 10 आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 74 मध्ये सैतान आणि भोळा शंकर ही जोडी पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 74 मध्ये सासवडकरांचा बादल आणि MM नाना यांचा राजा ही सुद्धा जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 77 मध्ये महाराज आणि कालेकर यांचा रुद्रा म्हणजे मोहिल शेठ धुमाळ संतोष शेठ साळुंके यांची नवीन खरेदी महाराज आपल्याला रुद्रासोबत पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 84 मध्ये घरचा साज अर्जुन आणि कंदूरचा राजा म्हणजेच उर्मिलाताई यांचा घरचा साज आपल्याला गट क्रमांक 84 मध्ये पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 88 मध्ये तडवळेचा बलमा आणि वाघावचा निशाण आपल्याला ही जोडी पळताना पाहायला मिळणार आहे. गट क्रमांक 92 मध्ये मॅगी आणि वजीर ही जोडी पळणार आहे. गट क्रमांक 94 मध्ये घोटचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या आपल्याला पळताना दिसणार आहेत. गट क्रमांक 101 मध्ये घरनिकीचा राजा आणि किरण अप्पा यांचा रैना आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 108 मध्ये शिरसोडीची रायफल आणि दहीगावचा पाकऱ्या ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता जे 9-12चं मैदान झालं या मैदानामध्ये या जोडीनं दुसरा क्रमांक केलेला. गट क्रमांक 110 मध्ये बकासूर आणि शेवाळे या बायांचा पाकऱ्या ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे. द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि पाकऱ्या आपल्याला एकत्र पळताना पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, हे होते पहिरे आणि कोण कोणत्या गटामध्ये पळणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते कोण होणार
या वर्षीचा पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी नक्कीच कमेंटद्वारे आपल्याला कळवा. धन्यवाद.